यानंतर पुन्हा एकदा जाऊया डोंबिवलीमध्ये या ठिकाणी शोभायात्रा निघालेली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत आहेत आणि ते मराठी कलाकारांशी संवाद साधतात। सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वातावरण माझ्यासाठी नवीन नाहीये, माझा जन्म डोंबिवलीतला आहे, त्यामुळे हे मी दरवर्षी बघत आले आहे आणि आज इथे एक पाहुणे कलाकार म्हणून येणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। आणि हे हिंदू संस्कृतीचं आणि आपल्या कल्चरचं ओव्हरऑल सेलिब्रेशन आहे, ज्यासाठी मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देते आणि असाच जल्लोष दरवर्षी चालू राहू दे अशी शुभेच्छा। नवीन वर्षाचा खरं तर संकल्प काय आहे, काय सांगाल? नवीन वर्षाचा संकल्प आहे, आज सकाळी जसं 5-5:30ला उठून या कार्यक्रमाला आलो, तर रोज 5-5:30ला उठलं तर खूप छान वाटतं। दरवर्षीप्रमाणे तुम्ही ह्या वेळेस सुद्धा आलेला आहात, अनेक सामाजिक संदेश देण्यात आले, तुमच्याकडून नक्की काय सामाजिक संदेश हा तुम्ही द्याल आता जनतेला? मला असं वाटतं की आत्ता या क्षणी मला असं सुचतंय की ही जी एकता आहे, हे एकत्र येणं आहे, मग कोणताही धर्म असू दे, काही असू दे, सगळे एकत्र येऊन इथे सेलिब्रेट करतायत, हे कायम असंच चालू राहू दे आणि डोंबिवली हे करू शकतो। आपल्यासोबत आणखी काही स्टारकास्ट आहेत, काय सांगशील? खरं तर खूप शुभेच्छा तुझ्या वाटचालीसाठी, आज नवीन वर्षाचं स्वागत होत आहे, काय सांगशील नक्की काय भावना आहे नवीन वर्षाचं? एकतर मी शोभायात्रा, स्वागत यात्रा हे मला फार फॅसिनेट होते मी या बाबतीत, पण कधी जायला मिळालं नाही कामामुळे, पण आज झी मराठीच्या निमित्ताने आणि डोंबिवलीची स्वागत यात्रा मी अनुभवतेय। अप्रतिम अनुभव आहे माझा आणि मज्जा येते, इतका उदंड प्रतिसाद मिळतोय सारं काही या मालिकेच्या म्हणजे सगळ्या प्रेक्षकांचा आम्हा कलाकारांना, सो खूप मज्जा येते आणि मी एक्सायटेड होतेच की नवीन वर्ष आहे, स्वागत यात्रेत सामील व्हायचं आहे। कमाल डोंबिवलीकर आणि सगळीच ही स्वागत यात्रेत एक जोश आहे ना, तो अनुभवायला मिळतोय। नवीन संकल्प काय नववर्षासाठी आणि काय सामाजिक संदेश प्रेक्षकांना देऊ इच्छित? छान प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि तुम्हाला मला एक सांगू इच्छिते मी प्रेक्षकांना सगळ्याच की आमची मालिका बघत राहा रोज सोमवार ते शनिवार, आणि तर रविवार पण आहे 8:30 वाजता फक्त झी मराठीवर। तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण या ठिकाणी पाहतोय नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देण्यात जातात। काही आणखी सुद्धा स्टारकास्ट आपल्यासोबत आहेत, सर काय सांगाल? खरं तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीमध्ये तुम्ही येत आहे, चिमुकली सुद्धा एक गण तुमच्यासोबत पाहायला मिळते, काय नक्की संदेश देऊ इच्छिता? काय नवा संकल्प हा नवीन वर्षाच्या निमित्त आहे? नववर्षाचा संकल्प हेच आहे की यावर्षी खूप काम करायचं आहे, खूप प्रामाणिकपणे करायचं आहे, सोबत थोडी धमाल मस्ती करायची आहे। माझ्यासोबतही काही नवीन पोरं आली आहेत आणि आय एम शुअर त्यांच्यासोबत मला काम करायला यावर्षी खूप खूप मजा येणार आहे। नवीन वर्ष आहे, उत्साह पाहून काय वाटते? फडके रोडवरती खरं तर तरुणांची कापशी फुललेली पाहिजे। मी पहिल्यांदा आलो आहे या अशा यात्रेत आणि शपथ बोलते इथे एवढी गरमी सगळं आहे, पण लोकांचा उत्साह काय कमी झाला नाही आहे। ज्या प्रकारे सगळे तयार होऊन आले, ज्या प्रकारे सगळे नाचण्याची एनर्जी आहे, जो वातावरण आहे वेगळाच आहे। आय थिंक इट्स वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी टू एक्सपिरियन्स असं काहीतरी। खरं तर आज नवीन वर्ष आहे, फडके रोडवरती आहात, काय अनुभव आहे, कशा प्रकारे आता तुम्ही एक्सपिरियन्स घेतला आहे? नवीन वर्षाचं तुम्हाला शुभेच्छा आहे, काय संदेश देऊ इच्छिता? एकतर सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करते डोंबिवलीची यात्रा जी आहे शोभायात्रा, आणि माझ्यासाठी इतका नवीन एक्सपिरियन्स आहे कारण मी आधी कधीच असं काही एक्सपिरियन्स केलं नव्हतं। सो मला खूप जणांनी सांगितलं होतं की शोभायात्रा असताना खूप गोष्टी घडतात, सो माझ्यासाठी हा खूप भारी एक्सपिरियन्स आणि मी सगळ्यांना हेच सांगेन की हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप भारी जाऊ। नवीन संकल्प काय असेल नवीन वर्षाचा? या वर्षात फक्त काम करायचं आहे, उत्तम काम करायचं आहे आणि चांगल्या दर्जाचं काम करायचं आहे, लोकांना चांगल्या क्वालिटीचं काम द्यायचं। आपण या ठिकाणी पाहतोय चांगलं काम करायचं, उत्तम काम करायचं असा नवीन संकल्प आहे, तर काही जणांकडून सामाजिक संदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात आला। कॅमेरा पर्सन विनीत पेंडलेकर सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।